श्री गुरुभ्यो नमः। दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्याशु जनार्दनः। भगवंत त्याला आपण संतुष्ट करण्याचा अत्यंत सरळ असलेला एखादा उपाय कोणता तर आहे का? अशा प्रकारे प्रचेतसांनी ज्यावेळेस नारदांना विचारलं तर नारदांनी सांगितलं, भगवंत लवकरात लवकर आपल्यावर संतुष्ट होण्यासाठीचा उपाय म्हणजे भूतदया करणे, सर्व प्राणींवर दया करणे सगळ्यात सोपा उपाय आहे अशा प्रकारे सांगतात। मनुष्य आपल्या स्वार्थापोटी अनेक प्रकारचे कार्य करतो, परंतु ज्या वेळेस मनुष्य इतरांचं चांगलं होऊ दे म्हणून ज्या वेळेस काहीतरी करतो तर त्यावेळेस त्याच्यापासून भगवंत लवकरात लवकर त्याच्यावर संतुष्ट होतो, त्याच्यावर भगवंताची कृपा होते। एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा एका वाटेतनं जात होते। एक ब्राह्मण होता, गरीब होता, भिक्षा मागत सगळीकडे एकानंतर एका घरी संचार करत होता। करत असताना अर्जुनाने बघितलं, बोलवलं, तुम्ही बघितलं तर फार मोठे विद्वान ब्राह्मणासारखं मला दिसत आहात, त्याच्यासाठी एक काम करा, मी तुम्हाला पैशाची एक छोटीशी पोटली बॅग देतो, ते ठेवून घ्या, त्याच्यापासून तुमचं जीवन सरळ होऊन जाईल, तुम्हाला भिक्षा मागायची गरज लागणार नाही अशा प्रकारे सांगितलं। बरं म्हणून ज्यावेळेस अर्जुनाने दिलं तर त्या ब्राह्मणाला वाटलं, अरे वा, भगवंत आणि अर्जुन दोघांचं दर्शन झालं आणि त्या कारणाने अर्जुनाची त्यांनी प्रशंसा केली। अर्जुनने तर आज मला दान सुद्धा दिलं म्हणून विचार करून तो ब्राह्मण आपल्या घरी निघाला। जात असताना तो विचार करायला लागला, एवढे सगळे पैसे मिळाल्यानंतर आज माझ्या जीवनामध्ये नवीन नवीन प्रकारची खुशी येणार, मी अशा प्रकारे राहतो, हे करतो ते करतो, अशा प्रकारे विचार करत करत तो स्वप्न पाहत पाहत आपल्याच एका मुंगीमध्ये घरी जात होता। जात असताना वाटेमध्ये एका चोराने त्याला पकडलं आणि त्याच्याकडचे जे पैसे आहेत ते सगळे लुबाडून घेऊन त्याला घरी पाठवले। गेल्यानंतर त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं, बघ, आज अर्जुनाने मला एवढे पैसे दिले होते, परंतु काय देवाची इच्छा आहे की काय, हे दारिद्र्य माझ्याकडनं दूर जातच नाही अशा प्रकारे म्हणून पत्नीच्या समोर रडायला लागला, त्रास करून घ्यायला लागला। दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी परत त्याच वाटेने जात होता। अर्जुनाने बघितलं, कालच तर मी तुम्हाला सोन्याची शिक्क्याची एक पोटली दिली होती, एक बॅग दिली होती, भरभरून त्याच्यामध्ये सोन्याचे शिक्के होते, परंतु तरी सुद्धा तुम्ही आता परत भिक्षेसाठी आलात, काय झालं? त्याच्यासाठी म्हणून त्या अर्जुनाच्या समोर त्या ब्राह्मणाने सांगितलं, बघा, तुम्ही मला पैसे दिला होतात खरंय, परंतु झालं काय, जसं ते पैसे घेऊन मी निघालो, एका चोराने माझ्याकडचे पैसे घेतले आणि मला मारून माझ्या घरी त्यांनी मला पळवून लावलं, अशी माझी स्थिती झाली, काय करावं, माझं दारिद्र्य, माझं प्रारब्धच असं आहे अशा प्रकारे तो म्हणायला। अर्जुनाने विचार केला, आता ह्या वेळेस दुसरं काहीतरी देऊ म्हणून त्याने विचार करून एक मोठा मोती, अमूल्य असलेला, लिंबाच्या पेक्षाही थोडस मोठा असलेल्या आकाराचा, एक सुंदर असलेला, अपूर्व असलेला एक मोती त्याच्या हातामध्ये दिला। दिल्यानंतर त्याला वाटलं, वा, अर्जुन किती चांगला आहे, अर्जुनाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं म्हणून विचार करून तो जो मोती होता तो घरी घेऊन जातो, घरी कुठंतरी लपवून ठेवावं, परत चोराच्या हाती सापडलं तर तो हे घेऊन जातो म्हणून ह्या भीतीने घरामध्ये एक पाण्याचा जुना डेरा होता, वापरत नव्हते, त्या एका डेऱ्यामध्ये त्या एका मोत्याला घालून त्याने ठेवलेलं असताना त्या दिवशी कर्मधर्म संयोगाने झालं काय, म्हणजे जे नवीन डेरा घरामध्ये पाणी भरण्यासाठी वापरला जात होता, त्या ब्राह्मणाची पत्नी त्या डेऱ्यामध्ये पाणी घेऊन येताना चुकून तो डेरा खाली पडला आणि फुटून गेला। मग त्या एका ब्राह्मण पत्नीला दुसरं काही दिसलं नाही, त्याच्यासाठी म्हणून जे जुना डेरा होता तेच घेऊन जाऊन त्याच्यामध्ये पाणी भरून ती घरी वापस घेऊन येत असताना न कळत त्याच्यातला जो मोती होता तो पाण्यामध्ये वाहून जातो। वाहिल्यानंतर ब्राह्मण उठून बघतो, जुना डेरा कुठे गेला म्हणून बघत असताना पत्नी त्याच्यामध्ये पाणी भरून घेऊन येऊन समोर ठेवलेलं असताना त्याने विचारलं, कशाला, नवीन डेऱ्याला काय झालं, जुना डेरा वापरण्यासारखा काय प्रसंग आला तुला म्हणून त्यांनी विचारल्यास त्यांनी सांगितलं, नवीन डेरा फुटून गेला, त्याच्यासाठी मी जुन्या डेऱ्यामध्ये पाणी घेऊन गेले होते। ब्राह्मण परत एकदा आपल्या कपाळावर हात पडवून घेतो,
फुटकं आहे माझं नशीब. काल अर्जुनाने सोन्याचे सिक्के दिले, त्याला एका चोराने लुबाडलं. आज अर्जुनाने मला एक मोठा मोती दिला, लिंबापेक्षाही मोठ्या आकारचा एक सुंदर मोती दिला, ज्याला मी जर विकला असतं तर हजारो रुपये मिळाले असते. परंतु काय माझं नशीब, देवाची इच्छा काय मला कळत नाहीये. मला परत ह्याच प्रकारे गरिबीमध्येच राहावं लागलं. अशा प्रकारे तो रडायला लागला. दुसऱ्या दिवशी जात असताना परत एकदा अर्जुनाने आणि कृष्णाने त्याच्याकडे बघितलं. त्याचा प्रकार त्यांनी घडलेली कथा सांगितली. माझ्या पत्नीने घेऊन गेला आणि तो जो मोती आहे पाण्यामध्ये वाहून गेला. वाहून गेला म्हणत असताना त्यांनी विचार केला, आता कृष्णाकडे बघितलं, भगवंता तुम्हीच काहीतरी त्याला द्या ह्या वेळेस म्हणून सांगितलं असताना भगवंतानी त्या ब्राह्मणाचं तोंड बघितलं. फक्त 2 रुपये त्याच्या हातामध्ये दिले. मोजून 2 रुपये हातामध्ये दिलेला असताना तो ब्राह्मण विचार करायला लागला, अर्जुन तर किती चांगला आहे, त्यांनी तर मला सोन्याची एक बॅगच भरून दिली होती, एक मोती दिला होता मोठा. परंतु कृष्ण बघितलं तर फक्त मला एक 2 रुपये देत आहे. काय होणार आहे 2 रुपयाने माझ्या घरामध्ये, असं विचार करत करत तो त्या वाटेतनं वापस जात होता. जाता जाता वाटेमध्ये एक कोळी माणूस जात होता. त्याच्या जाळीमध्ये अनेक रंगबिरंगी मासे होते आणि एक सोनेरी असलेला एक मासा त्यांनी बघितला. फार सुंदर होता, तळमळत होता. त्याला बघितल्यानंतर त्या एका माशावर त्याला दया आली आणि त्या दयेच्या कारणाने त्यांनी त्या एका कोळीला म्हणलं, बघ बाबा, हे जे सोनेरी मासा आहे, हा मासा मला देशील का? तो अवश्य देतो. किती रुपये? 2 रुपये. ब्राह्मणाने विचार केला, माझ्या घरी तर हे काही विचारायला माझ्या एका उपयोगाला येणार नाही. ह्याच्यामुळे जर एखाद्या माशाचा प्राण जर वाचत असेल, जीव वाचत असेल तर काही चिंता नाही म्हणून विचार करून ते जे मासा आहे त्यांनी विकत घेतला. अजून मेलेलं नव्हतं. त्याला घेऊन जाऊन जसं त्याने पाण्यात सोडलं की त्या एका माशाने वाट करून उलटी केलं तर त्याच्या तोंडातनं जो मोती मागल्या दिवशी हरवला होता अर्जुनाने दिलेला, तो मोती निघाला की त्याला इतका आनंद झाला, अरे माझा मोती मला मिळाला, माझा मोती मिळाला म्हणून जोर जोरात ओरडायला लागला. मिळाला 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 एवढंच ओरडत होता. ओरडत असताना बाजूला चोर जात होता. त्याला वाटलं, कुठं ह्या माणसाने मला ओळखलं की काय की, म्हणून जाऊन स्वतः जवळ असलेले जे कोणते पण पैसे होते ते दिले. त्या ब्राह्मणाकडनं मागल्या दिवशी जे पैसे त्यांनी चोरी करून घेतले होते, त्याला लुबाडलं होतं, ते पण दिलं. देऊन, बाबा मी तुला हात जोडतो, दुसऱ्या कोणत्याही माणसाच्या समोर मी माझ्याबद्दलचं खरं जे वृत्तांत आहे ते सांगू नकोस म्हणून सांगून निघून गेला. ही सगळी गोष्ट अर्जुन आणि कृष्ण पाहत होते. अर्जुनाने कृष्णाला विचारलं, भगवंता हे काय आहे, ह्याच्या मागची लीला काय? त्यांनी सांगितलं, कृष्णाने सांगितलं, हा जो ब्राह्मण आहे, ज्यावेळेस तू पैसा दिलास तर त्यावेळेस त्या पैशाच्या कारणाने त्याला वाटलं आज माझं सगळं काही चांगलं होईल, मी असं करतो, मी तसं करतो. मोती मिळालं तर त्याला विकल्यानंतर पण तो स्वतःचाच विचार करायला लागला. परंतु आज ज्यावेळेस मी त्याला फक्त 2च रुपये दिले तर त्यांनी ते 2 रुपये फक्त एका माशाला जिवंत करण्यासाठी, त्याचा जीव वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी त्याचा उपयोग केला. ज्या क्षणी त्यांनी परोपकाराचा, इतर एका प्राणीवर दया करायचा विचार केला, त्या क्षणी सगळं काही त्याचं चांगलं झालं. सांगण्याचा अर्थ काय? जेव्हापर्यंत मनुष्य केवळ आणि केवळ स्वार्थाचा विचार करत राहतो तेव्हापर्यंत अशा प्रकारचे सगळे समस्या त्याच्या जीवनामध्ये येतच राहतात. परंतु ज्यावेळेस एखादा मनुष्य भगवंताची सेवा म्हणून विचार करून एखाद्या प्राणीला, एखाद्या माणसाला चांगलं व्हावं म्हणून त्या निमित्ताने त्याचा उपकार करण्याच्या एका मार्गाला लागतो, त्याच्यावरती दया करतो, त्याच्यावरनं भगवंत संतुष्ट होऊन त्याच्यावर परमानुग्रह करतो. त्याच्यासाठी म्हणून भागवतात नारदांनी सांगितलं, पहिलं विचार त्यांनी सांगितलं, दयया सर्व भूतेषु, सर्व जीवराशींवर दया केलं तर, करुणा केली तर, त्यांना जर आपण अनुकूल करून दिलं तर त्याच्यापासून भगवंत संतुष्ट होतो. तुष्यत्याशु जनार्दनः, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या एका जीवराशींवर दया करून, परोपकार करून त्या भगवंताच्या परमानुग्रहास आपण पात्र होण्यास प्रयत्न करूया. आपण सगळेजण ह्या एका व्हिडिओला बघून जर आपल्याला चांगलं वाटलं असेल तर अवश्य ह्याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या कथा जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस मी अपलोड करत जाईन. हरे नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.